नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा. आपण थेट पुण्यामध्ये जातोय कारण पुण्यातला गणपती दगडूशेठ हलवाईच्या मिरवणुकीला आता सुरुवात होते. रथातनं ही मिरवणूक काढली जाईल. गेली 2 वर्ष हा सगळा जल्लोष, उत्साह, आनंद, मिरवणूक हे सगळं काही बाप्पाच्या भक्तांनी मिस केलं होतं. कुठेतरी हा उत्साह थोडासा कमी होता कारण कोविडचे निर्बंध होते. त्यामुळे अनेक नियमांचं पालन करतच गणेशोत्सव साजरा करावा लागत होता. यंदा मात्र अजिबातच निर्बंध नाहीत. त्यामुळे घरगुती गणपती असोत किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं सगळीकडे कमालीची लगबग दिसते. ही चलमूर्ती आहे दगडूशेठ गणपतीची. आता उत्सव मंडपामध्ये ही मूर्ती नेली जाईल आणि गणेश भक्तांना या मूर्तीचं दर्शन मंडपामध्ये घेता येईल. वर्षभर ही मूर्ती गणेश मंदिरामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विराजमान असते. अत्यंत देखणी मूर्ती, लोभसवाणी मूर्ती आणि त्याचबरोबर सजावटसुद्धा खूप मोठ्या आकर्षक पद्धतीनं केली जाते. ही सजावट पाहण्यासाठी केवळ पुण्यातलेच नाही तर राज्यभरातले भक्तसुद्धा गर्दी करतात. आगमनाची मिरवणूक जितकी देखणी, जितकी भव्य, तितकीच विसर्जन मिरवणूकसुद्धा अतिभव्य असते. रात्रीच्या सुमारास हा बाप्पा आपल्या मंडपातनं रवाना होतो आणि ती मिरवणूकसुद्धा अगदी बघण्यासारखी असते. यावर्षीचा उत्साह काही औरच आहे कारण कोणत्याही निर्बंधांविना गणेशोत्सव साजरा होतोय. अलोट गर्दी भक्तांची आहे. आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला आपल्या सोबत आहेत. नाझिम, या मिरवणुकीचं वैशिष्ट्य काय आहे? यंदा या मिरवणुकीचं वैशिष्ट्य मुळात म्हणजे 2 वर्षानंतर हा सोहळा होत असल्यामुळे इथं प्रचंड गर्दी, भाविकांचा अलोट गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि आता ही दगडूशेठ गणपतीची मूर्ती जी आहे ती या ठिकाणी मुख्य मंदिरातून बाहेर पडलेली आहे. आता गरुड रथ जो आहे तो या बाप्पाच्या मूर्तीच्या मिरवणुकीसाठी सज्ज आहे आणि या रथामध्ये आता गणपती बाप्पांना विराजमान जे आहे ते केलं जात आहे. आणि ढोल ताशांचा गजर आपण मागापासून ऐकतोय. प्रभात बँड जो आहे तो देखील या ठिकाणी, जो पारंपरिक बँड पथक असतात अशा प्रकारचे बँड पथक देखील या ठिकाणी येऊन तैनात करण्यात आलेले आहेत. आणि आता ही मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी सुरू होत आहे. इथून ही जी मिरवणूक आहे ती साधारण 1.5 तासाची ही मिरवणूक जी आहे ते पूर्णपणे जी प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाणार आहे. उत्सव मंदिर जे आहे ते या मंदिरापासून अवघ्या 200 मीटरच्या अंतरावरती करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणचं जे डेकोरेशन आहे ते हिमालयातील प्रति केदार मंदिराची प्रतिकृती जी आहे ती त्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. पंच केदार जे आहेत त्यांचं या ठिकाणी ही मंदिरं आहे. आणि त्या ठिकाणी आता गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती 11:37 या ठिकाणी सुरू होणार आहे. तोपर्यंत या मूर्तीची मिरवणूक जी आहे ते आपण सर्व प्रेक्षकांना आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहोत. आत्ता सध्या तरी गरुड रथामध्ये ही मूर्ती जी आहे ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे आणि आता काही क्षणामध्ये या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. ज्ञानदा. नाझिम, थोडीशी आपण मुंबईची दृश्य पाहूया. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर सपत्नीक या गणपती बाप्पाची पूजा करतात. सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा पहाटेपासूनच भक्तांची मोठी रीघ पाहायला मिळते. मुंबई असो, पुणे असो, नाशिक, नागपूर, राज्यातलं प्रत्येक शहर, प्रत्येक घर आज आनंदी आहे कारण लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करतोय. वातावरणामध्ये उत्साह दिसतोय, चैतन्य दिसतंय. पुण्यामध्ये आपण जातोय. मिकी घई आपल्या सोबत आहेत. मिरवणुकीला सुरुवात होते दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या. आणि गणपती अर्थातच कलेची देवता, बुद्धीची देवता, त्यामुळे आपली कला बाप्पाचरणी सादर करणं हे अनेकांसाठी खूप विशेष बाब असते. मिकी घई ढोलताच्या पथकातल्या कलाकारांसोबत आहे. मिकीकडे आपण जातोय. मिकी, ज्ञानदा, आता जर आपण समोर बघत असाल तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हे रथावर विराजमान झालेले आहेत. अतिशय पारंपरिक पद्धतीचं हा संपूर्ण रथ आहे. गेले कित्येक वर्ष पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा अशा रथामध्ये विराजमान होतात. आणि पुढे जर आपण बघितलं तर बैलजोडे देखील लावण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीने या मिरवणुकीला आता सुरुवात होतीये. आणि जर समोर आपण बघितलं तर ढोल ताशा देखील या ठिकाणी गजर सुरू आहे. आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू कारण गर्दी प्रचंड आहे, भाविकांमध्ये उत्साह आहे. 2 वर्षानंतर अशा पद्धतीने आपण
रस्त्यावर उतरून जोरदार जल्लोषात बाप्पांचा हा आगमन करतोय आणि त्यासाठी जर आपण बघितलं तर भाविकांमध्ये देखील खूप उत्सुकता आहे आणि ढोल ताशे पथक जर आपण बघितलं तर त्यांचा उत्साह दुग्ण झालेला आहे. कारण आता जर आपण बघितलं तर पुण्यातील हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या समोर जे वादन सुरू आहे ते पथक आहे. किती मोठ्या संख्येने यामध्ये मुली देखील सहभागी झालेले आहेत यंदाच्या वर्षी आणि अशा पद्धतीने जल्लोषात बाप्पांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय. या सगळ्या पथकाकडून या ठिकाणी वादन सुरुवात झालेली आहे. जर आपण पुढे बघितलं तर मानाचा पहिला गणपती कसबा गणपती देखील पुढात आहे आणि त्या ठिकाणी देखील वादनाला सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीने जल्लोषात बाप्पांचं स्वागत या ठिकाणी होतोय. रस्त्यावर अनेक ठिकाणी रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे बाप्पांच्या स्वागतासाठी आणि आपण बघतोय ढोल ताशा पथकाला वादनाला सुरुवात झालेली आहे. उत्साह त्यांच्यामध्ये शिगेला पोहोचलेला आहे आणि तेवढाच उत्साह भाविकांमध्ये देखील पाहायला मिळतोय. प्रत्येक जण हे सुंदर दृश्य आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॅमेरामध्ये टिपण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळे सगळी दृश्य प्रचंड सकारात्मकता देणारी दृश्य आहेत. कारण गेली 2 वर्ष एका आरोग्य आणीबाणीचा सामना संपूर्ण जगानं केला. सगळ्या गोष्टींवरती निर्बंध आलेले होते, पण आत्ताची दृश्य नवी चेतना देणारी आहेत, ऊर्जा जागृत करणारी आहेत, सकारात्मकता पेरणारी आहेत. मुंबईचा सिद्धिविनायक, मुंबईचा लालबागचा राजा, औरंगाबादचा संस्थान गणपती आणि दगडूशेठ गणपतीची मिरवणूक ही 4 दृश्य राज्यभरातली आपण पाहतोय. आज राज्यातल्या प्रत्येक घराघरामध्ये आनंद दिसतोय, उत्साह दिसतोय, कारण लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय. मुंबईचा सिद्धिविनायक, लालबागचा राजा, पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती आणि संस्थान गणेश औरंगाबाद या 4 ठिकाणची राज्यभरातली विविध वेगवेगळी दृश्य आपण पाहतोय. पुण्याचे रस्ते अक्षरशः गर्दीनं फुलून गेलेत. गेल्या 2 वर्षामध्ये हाच रंग कुठेतरी थोडासा फिका पडलेला होता, धूसर झाला होता, कारण निर्बंध होते. नियमांना पाळूनच, नियमांचं पालन करूनच गणेशोत्सव साजरा करायचा होता. त्यामुळे बऱ्याचशा मर्यादा आल्या होत्या. पण आज हे सगळं मळब दूर झालेलं आहे. कोविडच्या संकटावर देशानंच नाही तर जगानं मात केली आहे आणि त्यामुळे ही सगळी दृश्य नवचैतन्य निर्माण करणारी आहेत, सकारात्मकता देणारी आहेत, ऊर्जा जागवणारी आहेत. श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मिरवणूक निघालेली आहे. ढोलताशा पथकं सलामी देतात, मानवंदना करतात आणि मग बाप्पा हळूहळू पुढे जातोय. 11:37 मुहूर्त आहे. उत्सव मंडपामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाईल. सनई चौघडे, ढोलताशे ही परंपरा आहे, सांस्कृतिक
पुण्याची आणि महाराष्ट्राची सुद्धा लोककलांचं सादरीकरण केलं जातं. 64 कलांचा अधिपती आहे गणपती आणि म्हणूनच त्याच्या समोर आपल्या कलेची एक झलक दाखवणं हे अर्थातच प्रत्येक कलाकारासाठी सुद्धा तितकंच विशेष असतं, महत्त्वाचं असतं. अगदी अशीच गर्दी राज्यातल्या कानाकोपऱ्यात आपल्याला दिसते. कुठल्याही मंगल समयी सनई चौघडे वाजवण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, मराठी घराघरातली परंपरा आहे. तोच उत्साह आज सगळीकडे दिसतोय. औरंगाबादचं संस्थान गणेश चंद्रकांत खैरेंच्या हस्ते पूजा संपन्न झाली आहे. संस्थान गणपती मानाचा गणपती आहे. त्याची प्रतिष्ठापना झाल्यानंतर इतर गणेशोत्सव मंडळ आपापल्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. मुंबईचा लालबागचा राजा अत्यंत प्रसिद्ध असं गणपती आणि या छोट्या छोट्या घरगुती गणपतीच्या मूर्ती नाशिकमधल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी सर्वच जण आतुर झालेले आहेत. देखण्या मूर्ती आणि प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार गणेशाची मूर्ती निवडत असतो आणि बाप्पाला घरी नेतो. विधिवत प्रतिष्ठापना केली जाते. 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस मनोभावे पूजा अर्चना केली जाते. मनातलं सगळं गाऱ्हाणं त्याच्यासमोर मांडलं जातं आणि मग अर्थातच बाप्पाच्या निरोपाच्या वेळेला डोळे पाणावतात. पण पुढच्या वर्षी लवकर नक्की आहे असं सांगून आपण त्याला तितक्याच आनंदात निरोपसुद्धा देतो. पुण्यामधली दगडूशेठ हलवाई गणपतीची ही मिरवणूक आहे. ढोल ताशांचा गजर आहे आणि उत्साह आनंद संचारलाय गणेश भक्तांमध्ये, भाविकांमध्ये. पुण्याच्या गणपती मिरवणुका या खरोखरच खूप वैशिष्ट्यपूर्ण असतात आणि याच मिरवणुका पाहण्यासाठी राज्यभरातनं देशभरातनं भाविक इथे येत असतात. फारच देखणं रूप आहे गणपती बाप्पाचं. बाल रूपातले गणपती बाप्पा आपण पाहतोय. या मूर्तीकडे बघतच राहावं, या मूर्तीचं सौंदर्य देखणे पण डोळ्यात साठवावं, अशीच ही खूप सुंदर मूर्ती म्हणावी लागेल. आणि म्हणूनच अनेकांना आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये सुद्धा हा बाप्पा कैद करण्याचा मोह काही आवरत नाहीये. सध्याची औरंगाबादची दृश्य आहेत. संस्थान गणेशाची पूजा संपन्न होते चंद्रकांत खैरेंच्या हस्ते. हा एक मोठा मोदक बाप्पाला अर्पण केला जातोय, नैवेद्य दाखवला जातोय. सिद्धिविनायक मंदिरात बाप्पा तर असतो, पण गणेशोत्सवाच्या दरम्यान एक विशेष मूर्ती सुद्धा बाप्पाची स्थापन केली जाते. 7 दिवसांचा बाप्पा असतो आणि त्याचीच पूजा सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर आणि त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांच्या हस्ते संपन्न होते. लालबागच्या राजाच्या चरणी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि हा चिमुकला देखणा गणपती की ज्याला अगदी न्याहाळण्याचा मोह बच्चे कंपनीला सुद्धा आवरत नाहीये, कारण या बाप्पाचं रूपच तितकं गोंडस आहे. अगदी मनात बसतो पाहिल्या क्षणी हा बाप्पा. त्यामुळे या बाप्पाच्या भोवती बाळगोपाळांनी सुद्धा अगदी कडक केलंय, त्याला ते निरखून पाहतायत. आणि ही मिरवणूक आहे दगडूशेठ हलवाई गणपतीची. बैलगाडीची जोडी आहे. पारंपरिक पद्धतीनं अशी मिरवणूक निघते आणि बाप्पा उत्सवी मंडपामध्ये विराजमान होतो. गेली 2 वर्षे मिरवणूक संपन्न झाली नव्हती. अथर्वशीर्षाचं पठण मोठ्या संख्येनं होतं. ती सुद्धा परंपरा 2 वर्ष थोडीशी खंडित झाली होती. पण यंदा मात्र आधीसारखाच उत्साह दिसतोय, आनंद दिसतोय, कारण निर्बंध हटलेत. गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होतोय. सकाळी 11:37 मुहूर्त आहे दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना होण्याचा आणि घरोघरी बाप्पाचं आगमन झालंय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं असतील किंवा राज्यातली विविध मंदिरं असतील, सगळीकडे लगबग आहे बाप्पाच्या स्वागताची, त्याच्या आगमनाची. गणपती बाप्पा घरी आला किंवा गणपती बाप्पा आजूबाजूच्या एखाद्या मंडळात विराजमान झाला की त्या परिसराचं रूपडच पालटून जातं. गेले काही दिवस आपण सर्वच जण याचा अनुभव घेतोय की बाजारपेठा पाहिल्यानंतरच बाप्पाच्या येण्याची चाहूल आपल्याला लागली. बाजारपेठा गर्दीनं सजून गेल्या, फुलून गेल्या आणि लाडक्या बाप्पाच्या स्वागतामध्ये किंवा त्याच्या पाहुणचारात कोणती कमतरता राहू नये यासाठी प्रत्येक भक्त अगदी कसोशीनं मेहनत करत असतो.
आणि यानंतर आपण कोल्हापुरात जाऊयात. कोल्हापुरात सुद्धा लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन होत आहे. निर्बंधमुक्त गणेशोत्सवासाठी कोल्हापूरकर सज्ज झालेत. बाप्पाच्या आगमनाचा मोठा उत्साह दिसतोय कोल्हापूरमध्ये. आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत हे अगदी धूमधडाक्यात करण्यात येत आहे. कोल्हापुरातील जी कुंभार गली आहे त्या कुंभार गलीमध्ये अशा पद्धतीने आपल्या गणपती बाप्पाला घरामध्ये घेऊन जात आहेत. एकूणच जर बघितलं तर ढोल ताशाचा गजर आहे तो पाहायला मिळतोय. घरातील सगळी लहान मुली आहेत ते या सगळ्या बाप्पाच्या स्वागतासाठी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. कुंभार गलीमध्ये आता हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला घरामध्ये नेऊन प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी सगळे भक्त आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. अशा पद्धतीनं हातामधून देखील बाप्पाला आपल्या घराकडे घेऊन जात आहेत. म्हणजे निर्बंधमुक्त कोरोनामुक्त गणेशोत्सव यंदा साजरा केला जातोय आणि त्याचीच प्रचिती कोल्हापुरातील या कुंभार गलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. गेली 2 वर्ष बरीचशी संकट आली महाराष्ट्रावरती, देशावरती. या सगळ्या संकटातनं सावरून गणपती बाप्पाचं निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करण्याचा उत्साह प्रत्येक गणेश भक्तामध्ये दिसतोय. पुण्याची दृश्य आहेत. बैलजोडीमध्ये विराजमान होऊन बैलजोडीचा रथ आहे आणि त्यात विराजमान होऊन दगडूशेठ हलवाईची मिरवणूक सुरू झालेली आहे. हा बाप्पा आता उत्सवी मंडपात जाईल. आणि यानंतर आपण जातोय लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अभिषेक, अगदी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत. काय मागणं मागितलं जातंय बाप्पाकडे? बरोबर आहे ज्ञानदा. साधारण 5:30 पासून या सगळ्या रांगा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या रांगांमधली गर्दी देखील मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते आहे. गणेश भक्त मोठ्या प्रमाणात इथे दाखल होत आहेत बाप्पाच्या दर्शनासाठी. राजकीय नेते असतील, अभिनेते असतील, इतर मान्यवर मंडळी असतील, ही सर्व मंडळी देखील आता सध्याला इथे आपल्याला बघायला मिळत आहे. थोड्याच वेळापूर्वी अभिनेता कार्तिक आर्यन देखील इथे दाखल झालेला होता. त्यांनी देखील बाप्पाच्या चरणी तो लीन झाला. एकूणच प्रामुख्यानं जर का बघायचं तर मागील 2 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला जे निर्बंध आहेत त्यामुळे कुठेतरी गणेशोत्सव साजरा करताना मर्यादा येत होत्या. मात्र यावर्षी त्या मर्यादा नाही आहेत आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जे गणेश भक्त आहेत ते देखील आपल्याला सध्याला इथे दाखल होताना बघायला मिळत आहेत. साधारणपणे बघायचं तर 12:30च्या सुमारास जे लालबागच्या राजाची आरती आपल्याला होताना बघायला मिळेल. त्यापूर्वी साधारणपणे 6 वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात जे गणेश भक्त आहेत ते इथे दाखल झालेले आहेत आणि प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात रांगा ज्या आहेत त्या सध्याला आता वाढत चालल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. बरोबर आहे, पण गर्दीचं सुयोग्य नियोजन करण्यात आले आणि तशी माहिती सुद्धा मंडळानं मगाशीच आपल्याशी बोलताना दिली. आणि भाविकांना सुद्धा आवाहन केलं जाते की गडबड गोंधळ करू नका, सगळ्यांना दर्शन मिळेल, थोडासा संयम राखा. अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि ही दृश्य आहेत मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातली. इथे सुद्धा गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. एक नेहमीची मूर्ती तर आहेच,
परंतु एक वेगळा बाप्पासुद्धा इथे विराजमान होतो 7 दिवसांसाठी. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर गणरायाची पूजा करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.